हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा कोणत्या मिस्टेक्स आहेत ज्या की आपल्याला आपल्या एजपेक्षा थोडं जास्त एज असल्यासारखं भासवतात किंवा वाटतं। त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा मिस्टेक्स अवॉइड करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। ज्यांचं एज 30-35 म्हणजे मिड एजमध्ये किंवा त्यापेक्षा जर जास्त एज असेल तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे की आपण अशा काहीतरी मिस्टेक्स करत असतो जेणेकरून आपल्या ॲक्च्युअल जे एज आहे त्यापेक्षा आपण थोडे जास्त एजने वाटायला लागतो। तर चला मग बघूया, ज्यांचं वय 30च्या पुढं आहे अशांसाठी आजचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा खूप असा बेनिफिट मिळेल। आणि माझी तब्येत थोडीशी बिघडल्यामुळं माझा आवाज खराब झालेला आहे, सो प्लीज सॉरी, थोडंसं सांभाळून घ्या जेणेकरून मला सुद्धा प्रोत्साहन मिळेल। तर नंबर 1, लिपस्टिक। अगदी आजच्या रोजच्या आपल्या डेली यूजमध्ये आपण लिपस्टिक यूजच करत असतो, पण मला असं म्हणायचं आहे ज्यांचं एज थोडंसं जास्त झालेलं आहे किंवा ज्यांची स्किन मॅच्युअर दिसती आहे, थोडीशी इथं फाईन लाईन्स आहेत, त्यांनी मॅट लिपस्टिक यूज करू नका। मी रेकमेंड करेन की तुम्हाला ग्लॉसी लिपस्टिक किंवा क्रीमी टेक्स्चरच्या ज्या लिपस्टिक्स असतात त्या तुम्ही यूज करा, त्या खूप जास्त चांगल्या वाटतील आणि तुमचं एज थोडंसं कमी दिसेल। जर तुम्ही मॅट लिपस्टिक वापरली आणि तुम्हाला जर इथं फाईन लाईन्स असतील किंवा तुमचं जे फेस आहे ते मॅच्युअर दिसत असेल तर मग ते जास्तच अजून मोठा वाटायला लागतो फेस तुमचा किंवा तुम्ही एजपेक्षा जास्त दिसायला लागता। तेच जर तुम्ही क्रीमी टेक्स्चरच्या ग्लॉसी अशा लिपस्टिक्स यूज केल्या तर नक्कीच तुमचा जो चेहरा आहे तो जो फेसच्या साईडला जो चेहरा असतो तिथं थोडंसं हायलाईट्स करणार नाही आणि इवन दिसेल स्किन। जर तुम्ही मॅट लिपस्टिक वापरली तर तुमचा चेहरा जो आहे तो इथला हायलाईट करतो, मॅच्युअर दिसायला लागतो, मोठा दिसायला लागतो। सो यस, तुम्ही क्रीमी टेक्स्चरच्या किंवा ग्लॉसी अशा लिपस्टिक यूज करा। मी म्हणेन ममाअर्थच्या म्हणा किंवा चांगल्या चांगल्या ब्रँडच्या अशा ज्या क्रीमी लिपस्टिक्स आहेत त्या तुम्ही नक्कीच यूज करू शकता। आणि खूप जणांना असं असतं की माझं आता एज जास्त झालेला आहे 35-50-40, तर मी डार्क लिपस्टिक्स यूज करू की नको, न्यूडस लिपस्टिक यूज करू का, रेड लिपस्टिक यूज करू की नको, असं काही नसतं। जसं आपल्याला आवडतं त्याप्रमाणे छान अशा लिपस्टिक्स वापरा, पण नक्की तुम्ही क्रीमी टेक्स्चरच्या ज्या लिपस्टिक्स आहेत ते यूज करून बघा, नक्की तुम्हाला फरक जाणवेल। नेक्स्ट मिस्टेक आपली अशी असते की खूपदा आपण ब्लॅक ड्रेस यूज करत असतो। ब्लॅक ड्रेस यूज करण्यापाठीमागं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जर तुमची स्किन मॅच्युअर दिसत असेल, तुम्हाला रिंकल्स येत असतील तर तुमच्या नेक एरियामध्ये सुद्धा तुम्हाला रिंकल्स दिसत असतील, अशा वेळेला जर तुम्ही ब्लॅक ड्रेस घातला किंवा ब्लॅक आउटफिट घातलं सतत घालत असाल तर नक्कीच तुमची जी स्किन आहे ती मॅच्युअर दिसायला लागते, थोडीशी तुम्ही एजपेक्षा जास्त दिसायला लागता। अशा वेळेला काय करायचं की वरचा जो बॉटम आहे तो लाईट कलरचा घालू शकता आणि जर तुम्हाला ब्लॅक यूजच करायचा असेल तर खालचा बॉटम जो आहे तो तुम्ही ब्लॅक कलरचा यूज करू शकता। नक्कीच तुम्हाला यामध्ये फरक जाणवेल, कारण काय होतं ब्लॅक घातल्यामुळं तुमचे जे फेसवर ज्या रिंकल्स आहेत त्या हायलाईट्स व्हायला लागतात। त्यामुळे शक्यतो ब्लॅक कलर्स अवॉइड करायचा किंवा नेक एरियामध्ये फेस एरियाजवळ ब्लॅक कलर नसावा असं आउटफिट तुम्ही नक्की घालू शकता, जेणेकरून तुमचं जे एज आहे ते थोडंसं जास्त वाटणार नाही, थोडंसं कमी वाटेल आणि नक्कीच तुम्ही सुंदर आणि छान दिसू शकाल। जी मिस्टेक आहे ती म्हणजे आपण आपल्या साईजपेक्षा थोडेसे जास्त लूज कपडे घालतो। खूपदा असं होतं की आपल्याला आपले वय झाल्यानंतर आपण कम्फर्टचा विचार करायला लागतो, त्यात आपलीसुद्धा काही चुकी नसते। आपल्याला असं वाटतं की आपल्याला कम्फर्टेबल आहेत असे आपण कपडे घालावे, पण आपल्या साईजपेक्षा थोडे जास्तच आपण जर लूज कपडे घालत असू तर ते अजिबात चांगलं वाटत नाही, शेपलेस वाटायला लागतं, त्यामध्ये आपल्या बॉडीचा शेप अजिबात चांगला दिसत नाही। ह्याचा अर्थ असा नाही आहे की मी म्हणते की खूप फिटिंगचे कपडे घाला, असं अजिबात नाही आहे, पण मिनिमम मी म्हणते मॅक्झिमम तरी तुम्ही फिटिंगमध्ये कपडे घाला जेणेकरून थोडासा तरी शेप दिसला पाहिजे। लूज कपडे घातल्यामुळं आपलं एज जे आहे ते जास्त दिसायला लागतं, आपण आपल्या एजपेक्षा जास्त दिसायला लागतो। त्यामुळं आपण जे वेअर करणार आहोत कपडे ते थोडेसे फिटिंगमध्ये असावे। खूपदा असं होतं की आपण कम्फर्टचा विचार करतो आणि मग खूप लूज असे कपडे घ्यायला लागतो,
तर असे कपडे अवॉइड कसे लेयर्सचे किंवा मी म्हणेन वेवचे असे टॉप्स म्हणा किंवा कुर्तीज म्हणा घालत असतो, जसे की काउल नेकचे जे टॉप्स असतात ते आपण पूर्णपणे अवॉइड केले पाहिजे. त्यामध्ये आपल्या बॉडीचा शेप अजिबात चांगला दिसत नाही आणि आपण मॅच्युअर दिसायला लागतो. त्यामुळं काउल नेकचे जे ड्रेस आहेत किंवा वेवचे लेअरचे असे ड्रेस आहेत ते शक्यतो तुम्ही टाळा किंवा अवॉइडच करा. मी तर म्हणेन आपल्याला असे कपडे घालायचे आहेत ज्यामध्ये आपला थोडासा बॉडीचा शेप चांगला दिसेल, आपण चांगल्या शेपमध्ये दिसू, फिटिंगमध्ये कपडे दिसले पाहिजे असे आपल्याला कपडे यूज करायचे आहेत, जेणेकरून आपणसुद्धा थोडेशा आपल्या एजपेक्षा कमी दिसू आणि स्ट्रक्चरसुद्धा खूप छान दिसेल असे आपल्याला कपडे नक्की यूज करता येतील. तर मी म्हणेन की काउल नेकचे जे कपडे आहेत ते तुम्ही अवॉइडच करा किंवा अगदी आपल्या साईजपेक्षा आपण फ्री साईज जर कपडे घालत असू ते सुद्धा तुम्ही अवॉइड करू शकता. आपल्या ज्यामध्ये शेप दिसतो, छान दिसतं स्ट्रक्चर, असे कपडे तुम्ही नक्की यूज करू शकता. त्यानंतरची नेक्स्ट मिस्टेक अशी आहे की ओल्ड ट्रेंड्सचे म्हणजे खूप जादा ओल्ड ट्रेंड्सचे कपडे आपण जर वापरत असू किंवा घालत असू तर ते पूर्णपणे अवॉइड करा. कारण असं होतं की आपल्या एजमध्ये जे ट्रेंडमध्ये होते ड्रेस ते आपल्याला खूप आवडत असतात किंवा आपण ते एखाद वेळेला काढतो आणि मस्तपैकी आपण घालतो, पण आपण त्या एजमध्ये पुन्हा जातो. तुम्ही थोडेसे मॅच्युअर दिसायला लागतात. त्या ट्रेंडमधले कपडे जर तुम्ही आत्ता घातले तर ते अजिबात चांगले वाटणार नाही. तुम्ही थोडेसे मॅच्युअर मोठे वाटाल. आधी खूप हाय वेस्ट जीन्सपेक्षा आपण लोअर वेस्टच्या जीन्स घालायचो किंवा बरमुडा म्हणा, केपरी म्हणा, 3/4 म्हणा असे ड्रेसेस घालायचो. वेगवेगळ्या पॅटर्नच्या आधीच्या ट्रेंडचे जे आपण ड्रेस घालायचो त्यामध्ये तुम्ही थोडेसे मॅच्युअर किंवा त्या काळचे वाटू शकता. त्यामुळे असे कपडे घालणे थोडंसं अवॉइड करा. मी असं म्हणत नाही आहे की आत्ताच्या ट्रेंडचेच तुम्ही कपडे घाला, पण मी म्हणेन की जे तुम्हाला सूट होतात, छान वाटतात असे कपडे नक्की तुम्ही घालू शकता. थोडंसं आजच्या ट्रेंडला पण आपल्याला सूट होईल असे कपडे बघून जर तुम्ही घातले तर नक्कीच तुम्ही मॅच्युअर वाटण्यापेक्षा थोडेसे तुमच्या एजचे किंवा कमी एजचे वाटू शकता. त्यामुळं खूप ओल्ड ट्रेंडचे कपडे घालणे शक्यतो अवॉइड करा किंवा टाळा. नेक्स्ट मिस्टेक इज ड्रेसिंग टू यंग टू एज. खूपदा असं होतं की आपल्याला वाटतं ज्या टीनेजमधल्या मुली आहेत किंवा आत्ताच्या यंग ज्या मुली आहेत त्यांच्याप्रमाणे आपण कपडे घालावं जेणेकरून आपण सुद्धा यंग वाटू, पण असं अजिबात नसतं. खूप जास्त यंग मुलींसारखे तुम्ही कपडे घालायला लागला तर तुम्हाला ते अजिबात चांगलं वाटणार नाही. आपल्या एजला सूट होईल किंवा आपण आपल्या एजपेक्षा खूप जास्त वाटू असेसुद्धा आपल्याला कपडे घालायचे नाही आहेत. मी म्हणेन आपल्या एजला जसं सूट होतं त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच कपडे घालू शकता. जर मी आज क्रॉप टॉप घातला किंवा लहान मुलींसारखे यंग मुलींसारखे जर मी ड्रेसेस घातले तर ते खूप जास्त चांगलं वाटणार नाही, डेस्परेट वाटेल. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या एजला जसं सूट होईल तसे छान छान असे मस्त कपडे घालू शकता आणि तुम्हीसुद्धा मस्त चांगले दिसू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलेलं आहे की आपल्या एजपेक्षा आपल्याला थोडंसं मोठं वाटायला लागेल असे कपडे तुम्ही अजिबात घालू नका. तुम्हीसुद्धा खूप छान छान असे मिस्टेक्स टाळत असाल किंवा ह्यामध्ये जर तुम्हाला असं काही वाटत असेल की थोड्याशा काही अजून पॉईंट्स ॲड करायला पाहिजे, अजून काहीतरी आपण ॲड करू शकतो आणि आपल्या एजपेक्षा जास्त दिसण्यापासून आपण अवॉइड करू शकतो मिस्टेक्स ह्या, तर असं असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये तसं सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे अशा काही कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या की आपल्याला आपल्या एजपेक्षा खूप जास्त मॅच्युअर वाटायला लागेल अशा मिस्टेक्स आपण टाळल्या पाहिजेत. तर त्या मिस्टेक्स तुम्ही नक्की टाळू शकता आणि आपल्या एजचे किंवा आपल्या एजपेक्षा थोडेसे कमी नक्की दिसू शकता. सो यस, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.